आपलं आयुष्य आपण जसं कल्पना केलं होतं तसं घडलं नाही हे जाणवणं ही एक वेगळीच वेदना असते. सगळं काही वाईट आहे असं नाही, पण कधीतरी आपण स्वतःला विचारतो की मी जिथे पोहोचेन असं मला वाटलं होतं तिथे अजूनही का पोहोचू शकलो नाही. कदाचित तुम्हाला वाटलं होतं की या वयापर्यंत तुमचं चांगलं करिअर असेल, आर्थिक स्थैर्य असेल, स्वतःचं घर असेल, एखादं सुंदर नातं असेल, किंवा निदान एवढं तरी नक्की वाटत असेल की आयुष्य योग्य दिशेने चाललं आहे. पण तसं काहीच झालं नाही. आणि आता आजूबाजूला पाहताना एक प्रश्न मनात येतो, सगळे पुढे गेले, मग मी अजून इथेच का आहे. तुमच्यासोबत शिकलेले लोक आज घर घेत आहेत, प्रमोशन मिळवत आहेत, लग्न करत आहेत, बिझनेस सुरू करत आहेत, किंवा एकेकाळी फक्त बोललेल्या गोष्टी प्रत्यक्षात करत आहेत. तुम्हाला त्यांच्यासाठी आनंदही होतो, पण त्या आनंदाच्या मागे एक छोटासा प्रश्न लपलेला असतो, माझी वेळ कधी येणार. ही भावना खूप त्रासदायक असते, कारण आपल्याला मेहनत कशी करायची हे शिकवलं जातं, पण परिणाम उशिरा मिळत असताना शांत कसं राहायचं हे कुणी शिकवत नाही. अनेक वेळा प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळत नसतील तर स्वतःला पुन्हा उभं कसं करायचं हे कोणी सांगत नाही. आणि आपल्या आजच्या आयुष्याकडे पाहून आपलाच लहानपणीचा वर्जन निराश झाला असता ही भावना स्वीकारणं तर अजून कठीण असतं. पण खरी लढाई अनेकदा फेलियर सोबत नसते, ती या भावनेसोबत असते की आता वेळ निघून गेलीये. वय वाढतं तसं प्रत्येक वर्ष फक्त 1 वर्ष राहत नाही, ते हरवलेल्या संधीसारखं वाटायला लागतं. 5 वर्षांपूर्वी घेतलेले निर्णय आठवतात, कोणत्या संधी सोडल्या, कोणत्या चुका केल्या, कुठे वेळ वाया घालवला याचा विचार सुरू होतो. आणि मग मनात एक कल्पना तयार होते, जर त्यावेळी मी वेगळा निर्णय घेतला असता तर आज माझं आयुष्य किती वेगळं असतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही आज जे काही जाणता त्या ज्ञानाच्या आधारावर तुम्ही तुमच्या भूतकाळातील स्वतःला जज करत आहात. पण त्यावेळी तुम्हाला आजचं ज्ञान नव्हतं, तुमच्याकडे आजचा अनुभव नव्हता. तुम्ही त्यावेळच्या परिस्थितीनुसार, त्यावेळच्या समजुतीनुसार आणि त्यावेळच्या क्षमतेनुसार निर्णय घेतले. काही निर्णय चुकीचे असतील, काही निर्णयांनी तुमचा वेळ गेला असेल, काही चुका महागात पडल्या असतील, पण त्या जुन्या चुका पुन्हा पुन्हा आठवून स्वतःला शिक्षा केल्यानं गेलेला वेळ परत येणार नाही. तुम्ही त्या अनुभवातून शहाणे होऊ शकता, एवढंच तुमच्या हातात आहे. कधी कधी मोठं होण्याची सर्वात कठीण गोष्ट म्हणजे वय वाढणं नसतं, तर ज्या गोष्टी ठरलेल्या वेळेत घडतील असं आपण समजत होतो त्या घडल्या नाहीत हे स्वीकारणं असतं. तुम्हाला वाटलं होतं की तुम्ही आज यापेक्षा खूप पुढे असाल, आणि हो, हे मान्य करणं चुकीचं नाही. याचं वाईट वाटू शकतं, मेहनत करूनही अडकून पडल्यासारखं वाटू शकतं. तुमचे मित्र आयुष्याच्या वेगळ्या टप्प्यावर पोहोचलेले पाहून मनात कमीपणा येऊ शकतो. नातेवाईकांनी पुन्हा पुन्हा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना तुम्हाला स्वतःलाच काय उत्तर द्यायचं हे समजत नसेल. बाहेरून तुम्ही सहज म्हणाल सगळं चाललंय, फिगर आउट करतोय, पण आतून मात्र एक भीती असते, खरंच मला हे सगळं इतक्या उशिरा समजतंय का. पण तुमच्या वर्तमान परिस्थितीबद्दल निराश असणं आणि तुमच्या भविष्याबद्दल आशा सोडणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. माझं आयुष्य वेगळं असायला हवं होतं हा एक प्रामाणिक विचार आहे, पण माझं आयुष्य आता कधीच बदलणार नाही हा एक निष्कर्ष आहे. आणि तो निष्कर्ष काढण्यासाठी तुमच्याकडे अजून पुरेशी माहितीच नाही, कारण तुम्ही पुढची 5 वर्ष अजून जगलेली नाहीत. तुम्ही अजून भेटायच्या लोकांना भेटलेले नाही, तुम्हाला अजून मिळायच्या संधी मिळालेल्या नाहीत, आणि तुम्ही स्वतःचा अजून प्रत्येक वर्षन पाहिलेलं नाही. म्हणून कथा अजून मध्येच असताना तिचा शेवट ठरवू नका. कदाचित तुमची सर्वात मोठी चूक ही असेल की तुम्ही आयुष्याला एक फिक्स्ड शेड्यूल समजत आहात. तुम्हाला वाटतं प्रत्येक गोष्ट ठराविक वयातच झाली पाहिजे, पण आयुष्य असं चालत नाही. काही लोक लवकर यशस्वी होतात आणि नंतर सगळं गमावतात. काही लोक अनेक वर्ष स्ट्रगल करतात आणि अचानक त्यांना योग्य दिशा सापडते. काही लोकांची 20 वर्षाची सुरुवात कन्फ्युजनमध्ये जाते आणि 30 वर्षानंतर त्यांना स्वतःसाठी योग्य मार्ग सापडतो. काही लोक अशा वयात पुन्हा सुरुवात करतात ज्या वयात आजूबाजूचे लोक त्यांना सांगत असतात की आता खूप उशीर झालाय. आयुष्य अशी रेस नाही जिथे प्रत्येकाने एकाच वयात एकाच ठिकाणी पोहोचायचं असतं. काही लोकांना एखादी गोष्ट शिकायला 3 वर्ष लागतात, काहींना 10 वर्ष लागतात. याचा अर्थ पहिल्या व्यक्तीपेक्षा दुसरी व्यक्ती कमी केपेबल आहे असं नाही. कदाचित तिच्या रस्त्यावर जास्त अनुभव होते, जास्त चुका होत्या, जास्त जबाबदाऱ्या होत्या, जास्त वळलं होती, आणि कदाचित तुमच्या आयुष्यालाही आत्ता नेमकं हेच लागतंय.
तुम्हाला लगेच कॅचअप करण्याची गरज नाही. कदाचित तुम्हाला आधी स्वतःला तयार करण्याची गरज आहे. कारण काही गोष्टी फक्त निराश झाल्यानंतरच समजतात. काही प्रकारचा कॉन्फिडन्स फक्त फेलियर नंतर तयार होतो. लोकांनी तुमचा फायदा घेतल्यानंतर बाउंड्रीज कशा ठेवायच्या हे कळतं. आयुष्य तुमच्या मनासारखं चालत नाही तेव्हा पेशन्स येतो. तुम्हाला हा डिले आवडणार नाही, पण कधी कधी उशीर त्या व्यक्तीलाच बदलतो जी नंतर त्या संधीला योग्य प्रकारे हाताळू शकते. कल्पना करा, तुम्हाला 5 वर्षापूर्वी हवं असलेलं सगळं मिळालं असतं. त्यावेळचा तुम्ही ते सगळं सांभाळू शकला असता का? कदाचित हो, कदाचित नाही. कदाचित काही गोष्टी उशिरा मिळण्यामागे कारण एवढंच असेल की त्या गोष्टी मिळाल्यावर त्यांची किंमत समजणारा माणूस बनण्यासाठी तुम्हाला वेळ लागला. याचा अर्थ प्रत्येक सेटबॅकच्या मागे एखादं सुंदर कारण असतंच असं नाही. काही गोष्टी खरंच अन्यायकारक असतात. काही संधी खरंच निघून जातात. काही वर्ष खरंच वाया जातात. आयुष्य एखाद्या मूव्हीसारखं नसतं जिथे शेवटी प्रत्येक दुःखाला सुंदर कारण मिळतं. पण एखादी गोष्ट बदलता येत नाही याचा अर्थ तिच्यानंतर तुम्ही काय करणार हेही बदलता येत नाही असं नाही. तुम्ही आणखी 1 वर्ष तुमचा भूतकाळ वेगळा असायला हवा होता याचा विचार करत घालवू शकता, किंवा पुढचं 1 वर्ष वेगळं बनवू शकता. तुम्ही अशा लोकांशी स्वतःची तुलना करत राहू शकता ज्यांची सुरुवात तुमच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी होती, किंवा तुमच्यासाठी प्रोग्रेस म्हणजे नेमकं काय हे ठरवू शकता. कदाचित यावर्षी घर घेणं प्रोग्रेस नसेल. कदाचित कर्ज कमी करणं प्रोग्रेस असेल. कदाचित ड्रीम जॉब मिळवणं शक्य नसेल, पण त्या जॉबसाठी लागणारं स्किल शिकणं शक्य असेल. कदाचित एका दिवसात सक्सेसफुल होणं शक्य नसेल, पण इतकं कन्सिस्टंट होणं शक्य असेल की उद्याच्या सक्सेससाठी मजबूत फाउंडेशन तयार होईल. प्रोग्रेस अनेकदा इतकी साधी दिसते की ती घडत असतानाच आपल्याला तिची किंमत समजत नाही. पुन्हा उठणं, नवीन गोष्ट शिकणं, थोडे पैसे बाजूला ठेवणं, तुमचा कॉन्फिडन्स कमी करणाऱ्या गोष्टीपासून दूर जाणं, रिजेक्शन नंतर पुन्हा अप्लाय करणं, कुणालाही न सांगता पुन्हा सुरुवात करणं. या गोष्टी बाहेरून फार इम्प्रेसिव्ह दिसत नाहीत, पण एखाद्याचं आयुष्य पूर्णपणे बदलण्यासाठी त्या पुरेशा असतात. म्हणून जर आज तुम्ही कुठेतरी बसून विचार करत असाल की आत्तापर्यंत मी यापेक्षा खूप पुढे असायला हवं होतं, तर स्वतःशी खोटं बोलू नका. कदाचित खरंच तुम्हाला पुढे जायचं होतं. कदाचित चुका झाल्या, कदाचित वेळ वाया गेला, कदाचित अनेक गोष्टी तुमच्या मनासारख्या झाल्या नाहीत. पण त्यानंतर स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्याकडे अजून जो वेळ आहे त्याचं मी काय करणार? कारण गेलेली वर्ष परत मिळणार नाहीत. कालशी नेगोशिएशन करता येत नाही. तुम्ही मागे जाऊन त्या वेळच्या स्वतःला बदलू शकत नाही, पण आजचा तुम्ही बदलू शकता. तुम्ही अजून शिकू शकता, पुन्हा उभं राहू शकता, दिशा बदलू शकता, नवीन सुरुवात करू शकता, आर्थिक परिस्थिती सुधारू शकता, तुमच्या आवडीचं काम शोधू शकता, तुमच्या आयुष्यात नवीन लोक येऊ शकतात. तुम्ही अशी गोष्ट तयार करू शकता ज्याचा तुम्हाला स्वतःला अभिमान वाटेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःलाच आश्चर्यचकित करू शकता. तुमचं आयुष्य आत्ता इम्प्रेसिव्ह दिसत नसलं तरी ते चुकीच्या दिशेने चाललं आहे असं नाही. आयुष्यात काही काळ असे असतात जे बिल्ड करण्यासाठी असतात. काही काळ फक्त टिकून राहण्यासाठी असतात. काही काळ जुन्या चुका सुधारण्यासाठी असतात. काही काळ आपल्याला खरंच काय हवं आहे हे समजून घेण्यासाठी असतात. आणि काही काळ फक्त इतकंच काम करतात की आपण पुढच्या चॅप्टरपर्यंत पोहोचावं. म्हणून तुमच्या आजच्या परिस्थितीला अंतिम वर्डिक्ट समजू नका. ही फक्त एक परिस्थिती आहे. ती बदलू शकते. तुम्ही बदलू शकता. तुमच्या परिस्थिती बदलू शकतात. तुमच्या संधी बदलू शकतात. आणि आयुष्याकडून तुम्हाला खरंच काय हवं आहे याची तुमची समजही बदलू शकते. कदाचित तुम्ही आज तिथे नाही जिथे तुम्हाला वाटलं होतं की तुम्ही असाल. कदाचित तुम्ही त्या जुन्या प्लॅनच्या जवळपासही नाही. कदाचित तुमचा आधीचा प्लॅन पूर्णपणे तुटून पडला आहे. पण ठीक आहे, तुम्हाला जुनं आयुष्य पुन्हा तसंच तयार करण्याची गरज नाही. तुम्ही वेगळं आयुष्य तयार करू शकता. जास्त समजूतदार, जास्त प्रामाणिक आणि खरंच तुमचं असलेलं. म्हणून फक्त तुमचं आयुष्य अपेक्षापेक्षा उशिरा चाललं आहे म्हणून हार मानू नका. उशीर होणं अनकम्फर्टेबल आहे. पुन्हा सुरुवात करणं अनकम्फर्टेबल आहे. इतरांना पुढे जाताना पाहणं अनकम्फर्टेबल आहे. पण यापैकी कोणतीही गोष्ट तुमची कथा संपली आहे हे सिद्ध करत नाही. कदाचित तुम्ही मागे नाही. कदाचित तुम्ही फक्त अशा रस्त्यावर आहात ज्याला थोडा जास्त वेळ लागतोय. आणि कदाचित काही वर्षांनी तुम्ही आजच्या या काळाकडे मागे वळून पाहाल आणि तुम्हाला एक गोष्ट समजेल. ज्या आयुष्याला तुम्ही त्यावेळी मागे पडलेलं समजत होतात तेच आयुष्य हळूहळू तुमच्यासाठी योग्य आयुष्य तयार करत होतं.
म्हणून पुढे चला. सगळं नक्कीच चांगलं होईल म्हणून नाही, सक्सेसची गॅरंटी आहे म्हणून नाही, तर अजून तुमच्या आयुष्यात खूप काही घडायचं बाकी आहे म्हणून. तुमची टाईमलाईन बदलली असेल, तुमचे प्लॅन्स बदलले असतील, कदाचित तुम्हीही बदलला असाल. आणि कदाचित हीच गोष्ट वाईट नाही. कधी कधी चुकीची वाटचालच योग्य कथेची सुरुवात असते.